राज्यातील पोलीस ठाण्यातील अंशकालीन रोजंदारी सफाई कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करून किमान वेतन व थकबाकी देण्याबाबत तातडीने जी.आर. काढावा अशी मागणी कोल्हापूर जिल्हा पोलीस अंशकालीन कर्मचारी सफाई संघटनेने केला आहे. दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत निर्णय झाला असतानाही अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. 15 दिवसात कार्यवाही न झाल्यास मंत्रालयावर मोर्चा व आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष संजय माने यांनी दिला आहे. कॅन्सल कराव्यात असं राज्य सरकारने केंद्र सरकारकडे सांगावं ही मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. अध्यक्ष महोदय, राज्यातल्या विविध पोलीस स्टेशनमध्ये कंत्राटी पद्धतीने अंशकाल सफाई कर्मचारी आहेत. मी हा मुद्दा मागच्या 2-3 वेळा पण मांडलेला आहे. मागच्या हिवाळी अधिवेशनात पण 2024च्या औचित्याच्या मुद्द्यामध्ये हा मुद्दा मांडलेला अध्यक्ष महोदय. आणि त्यावेळेस माननीय गृहराज्यमंत्री शहर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 7/8/2025 रोजी बैठक संपन्न झाली, परंतु अद्यापपर्यंत त्यांना कुठलाही न्याय मिळालेला नाही. आपल्या माध्यमातून विनंती आहे की हे अंशकालीन सफाई कर्मचारी जे पोलीस स्टेशनमध्ये त्यांना न्याय मिळावा. अध्यक्ष महोदय, सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की माननीय तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा आता विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस जी असतील, यांनी महिलांसाठी 1,500 रुपये द्यायचा चांगला निर्णय घेतला आहे. आमची विनंती की तो 2100 रुपये केला पाहिजेत, कारण तो त्यांचीच घोषणा होती इलेक्शनच्या अगोदर. तर ते एक लवकर करावं. आणि त्याचबरोबर राज्यामध्ये घरगुती काम करणाऱ्या महिला कामगार आहेत, त्यांची संख्या जवळपास 40 लाख आहे. आपण सगळ्यांसाठी मंडळं केली, सगळ्यांसाठी चांगल्या गोष्टी केल्या, कामगारांसाठी केल्या, तर या घरगुती काम करणाऱ्या महिलांसाठी एक महामंडळाची स्थापना करावी, जेणेकरून त्यांना त्याचा लाभ मिळेल. राज्यातील पोलीस ठाण्यातील अंशकालीन सफाई कामगार यांचा कायमस्वरूपी जी.आर. काढण्याबाबत या 7/8/2000 रोजी मंत्रालयात योगेश कदम गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी बैठक घेऊन राज्यातील पोलीस ठाण्यातील अंशकालीन रोजंदारी सफाई कर्मचारी यांना शासन आदेश सूचना 27/1/17 रोजी अधिसूचनेनुसार थकबाकीसह किमान वेतन अदा करण्याबाबत व कायमस्वरूपी करण्याबाबत निर्णय घेतलेला आलेला होता. त्याची अंमलबजावणी अद्यापही शासन स्तरावर सुरू झालेली नाही. तरी 8/12/25 रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात श्री योगेश कदम साहेब गृहराज्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांची भेट घेतली असता त्यांनी 15 दिवसाची आत पूर्तता कारवाई करण्याची सांगितले. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.